नमस्कार. सर्व महाराष्ट्रातील पशुमालक अर्थात बैल मालक यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करतो आहे. या व्हिडिओमध्ये डोपिंग म्हणजे काय आणि डोपिंगचे फायदे तोटे काय आहेत, डोपिंग टेस्ट घेण्याची आवश्यकता काय आहे, या गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. मित्रांनो, डोपिंग याचा अर्थ शरीरामध्ये अनावश्यक, हानिकारक, शरीराला अपायकारक अशा औषधांचा पुरवठा करणे आणि त्यापासून शरीराला इजा पोचवणे, अशा औषधांना डोपिंगची औषधे असं म्हटलं जातं किंवा यालाच स्टेरॉइड किंवा पेनकिलर असंही म्हटलं जातं. आता आज समाजामध्ये खूप अशी जागृती झाल्यामुळे लोकांना बऱ्यापैकी ज्ञान आलेलं आहे आणि त्या ज्ञानामुळे अनेक लोकांच्यामध्ये स्वतः उपचार करण्याची एक क्रेज तयार झालेली आहे आणि डॉक्टरांच्याकडून थोडासा फायदा झालेला दिसला की मग अशा औषधांचे फोटो काढणे, व्हिडिओ काढणे आणि त्याच औषधांचा पुन्हा वापर करणे या गोष्टी घडत असल्यामुळे अशा लोकांचे बैल हे जरी मैदानामध्ये पळताना दिसले, बैल मालक खूप उजेडात आलेला दिसला, तरीसुद्धा मात्र त्या जनावरांच्या आरोग्याचा खेळ होतो आहे हे मात्र मालक किंवा कोणताही बैल मालक हे कोणाच्याही लक्षात आलेले नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आवर्जून असं मला सांगावं वाटतं की डोपिंग टेस्ट ही का घ्यावी वाटते, तर या बैलगाडा शर्यतीमध्ये एक लोकांच्यामध्ये भावना तयार झालेली आहे की अमुक किंवा ठराविक अशी बैले अतिशय गतीने का पळतात, त्यांच्यामध्ये असं स्पीड येतं कुठून, असं नवचैतन्य येण्याचं कारण काय, असं ते खायला काय घालत असतील, त्यांची जनावरांच्या विषयीची निगा घेण्याची काळजी घेण्याची पद्धत काय असेल आणि हे सततच उजेडात का असतात, हा एक मोठा त्यांना पडलेला प्रश्न असतो. आणि या प्रश्नाच्या उत्सुकतेपोटी खोलावर जर गेलं तर काही प्रश्नाची उत्तरे अनेक पशुमालकांना मिळालेली नाहीत किंवा मिळणारी नाहीत. याचं कारण असं की प्रत्येक बैल मालक हा कोणतीही गोष्ट इतरांना सांगून करत नसतो आणि जी केलेली असते त्याच्याबद्दलही तो काही बोलत नसतो. परंतु मित्रांनो, अशा काही बैलांच्यामध्ये विविध औषधांचा वापर हा होत असावा आणि त्याच्यामुळं बैलं पळत असावीत इथपर्यंतच बैल मालकांना माहिती आहे. परंतु इथं प्राणीमित्र संघटना किंवा शासन किंवा जे काही प्रामाणिक बैल मालक असतील ते अशा लोकांच्या काही गोष्टी लक्षात आल्या की असे जर काही शरीराला हानिकारक औषधांचे वापर होत असतील तर त्याचे दूरगामी शरीरावर परिणाम होतात आणि पर्यायानं जनावरांना त्यांच्या जीवन कालावधीच्या अगोदरच मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच औषधांच्यामुळे त्या जनावरांच्यावर होणारे साईड इफेक्ट्स हे दूरगामी दिसत असल्यामुळे किंवा उघड दिसत असल्यामुळे काही गोष्टी ह्या औषधोपचार केल्यामुळे घडत असाव्यात ही सुद्धा गोष्ट लोकांच्या लक्षात आलेली आहे. मित्रांनो, आता स्टेरॉइड म्हणजे काय, तर स्टेरॉइड याचा अर्थ शरीराला थोडंसं लाईफ सेविंग, ज्याला जीवन वाचवणारं औषध म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि
शरीराला एक उत्साहीपणा किंवा शरीराला जिवंत ठेवण्याचं काम ज्या औषधांच्याकडून होतं, असे स्टेरॉइड, या औषधांना स्टेरॉइड असं म्हटलं जातं. पेन किलर हे तात्पुरते वेदना थांबवणारं, लंगडणं, ताप कमी येणं, सूज कमी येणं, जखमा बऱ्या होणं, अशा बऱ्याचशा किंवा विविध उपयोगासाठी या औषधांचा वापर होताना दिसतो. परंतु स्टेरॉइड आणि पेनकिलर ही दोन्ही औषधे, मग गोळ्या असो इंजेक्शन असो, याच्यामध्ये असा उपचार झालेले बैल हे उत्स्फूर्तपणे चांगल्या रीतीनं पळताना दिसतात, पळतात, त्या ठिकाणी विजयी होतात. परंतु त्याचे साईड इफेक्ट्स शरीरावरती नेमके कुठे होतात? तर अशा बैलांच्या किडनीवरती, हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि शरीरातील इतर काही नाजूक भाग जे आहेत की याच्यावरती त्याचे साईड इफेक्ट्स लवकर होतात आणि असे शरीराला तारणारे किंवा वाचवणारे, जगवणारे जे काही भाग आहेत हेच जर कमजोर झाले तर मात्र त्या जनावराचं लाईफ किंवा जीवन कमी होतं आणि पर्यायानं असे बैल लवकरात लवकर मृत्युमुखी पडणे किंवा धोक्याला सामोरं जाणे, अचानक मृत्यू येणे, आणि यासाठी त्यांना ते पुढं जावं लागतं. आणि मग पशुमालकांना किंवा बैल मालकांना आपला बैल का मेला, कशामुळे मेला, याचं उत्तर कधीही सापडलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा मेलेल्या बैलांची पोस्टमार्टेम होऊन त्याच्यावरचे रिपोर्ट्स असे कुठेही जाहीर झालेले दिसत नाहीत की अमुक एखादा बैल, नामांकित बैल पळणारा असतानासुद्धा तो मृत्युमुखी पडला, मग तो मैदानात असेल, घरी गेल्यानंतर असेल, 4 दिवसानंतर मेलेला असेल, वाहनामध्ये मेलेला असेल, परंतु तो का मेला याच्याबद्दलचं पोस्टमार्टेम कुठेही आणि कोणत्याही शेतकऱ्यानं, पशुमालकानं केलेलं दिसून येत नाही. आणि जर तसं केलं असतं तर ही डोपिंग टेस्ट आत्ता याची मागणी होण्याच्या ऐवजी यापूर्वीच ती झाली असती. कारण अशा जनावरांच्यामध्ये जर काही असे अंश सापडले असते तर नक्कीच हे कोणत्या औषधांच्यामुळे या जनावराला मृत्युमुखी पडण्यास कारणीभूत ठरलेलं आहे हे सिद्ध झालं असतं. आणि याच्यावर नक्कीच त्यावेळेपासूनच बंदी आणली असती. परंतु मित्रांनो, आज हीच गरज अशासाठी निर्माण झालेली आहे की जनावरांचं आरोग्य धोक्यात येऊ नये, त्यांचं जीवन वाचावं. एकीकडे बैलमालकाचा खेळ होत असताना, अनेकांचं जीवन बघत असताना बैलांचं सुद्धा जीवन बघणं हे तितकंच आणि अत्यंत महत्त्वाचं आहे असं माझ्यासह अनेक जाणकारांचं मत आहे, तज्ज्ञांचं मत आहे. फक्त मी आपणासमोर हे व्यक्त करतो आहे. मित्रांनो, असे काही डोपिंग टेस्टमध्ये जर तुम्ही सतत वापरलेल्या औषधांचा साठा तुमच्या बैलांच्या रक्तलघवीमध्ये जर सापडला तर नक्कीच तुमचा बैल त्या डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येणार आहे. आणि जर तो पॉझिटिव्ह आलाच तर तो नक्कीच या शर्यत क्षेत्रातून बाद होण्याची शक्यता आहे किंवा त्याला शर्यतीसाठी बंदी लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मित्रांनो, असं का करावं, कशासाठी करावं आणि जनावरांच्या आरोग्याशी खेळण्याचा तुम्हाला काय अधिकार? याचा अर्थ याच्यामध्ये डॉक्टर्स असो, कोणताही एखादा अतिहुशार बैलमालक असो की ज्यांना जुजबी समजतं परंतु अति समजल्यासारखं करतात, मला खूप काही येतं, मला खूप काही माहिती आहे, मी स्वतःच हे करतो, मी स्वतः तुम्हाला करून दाखवतो, आणि असे करणारेही आहेत. तर अशा कोणालाही
जनावरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि असे करणे हे गुन्ह्यास पात्र ठरते. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही कोणत्याही योजना राबवलेल्या दिसून येत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. आता मित्रांनो, हळूहळू हे डोपिंग टेस्टचं जे लोन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर जर पसरलं तर काय होणार आहे? तर हे लोन ज्या वेळेला महाराष्ट्रभर पसरेल, प्रत्येक मैदानामध्ये डोपिंग टेस्ट घेतली जाईल, त्यावेळेला नक्कीच स्टेरॉइड पेनकिलर अशा काही औषधांचा, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांची वेगवेगळी औषधं आहेत, वेगवेगळ्या गोळ्या आहेत की ज्याच्यामध्ये पेनकिलर आहे, काही इंजेक्शनमध्ये स्टेरॉइड आहे. अशी औषधं जर सतत वापरण्यात येत असतील तर मात्र अशी बैल पळण्यास अपात्र ठरणार आहेत. आता याच औषधांचा किंवा या औषधांची निर्मिती तरी का झाली? तर ही एक जीवनावश्यक गोष्ट आहे. सजीवांना, मानव प्राण्याला जगवण्यासाठी ते एक गरजेचं औषध आहे, म्हणून औषध कंपन्यांच्याकडून त्याची निर्मिती झाली. परंतु त्याचाच वापर इकडं दुय्यम पद्धतीनं होऊ लागला. जनावरांची औषधे वापरताना माणसांच्या औषधांचा वापर होऊ लागला आणि मग त्याचा अतिरेक होऊ लागला. बैलांच्यामध्ये काही औषधांच्यामुळे स्पिरिट, चैतन्य निर्माण झाले, पळू लागले आणि हळूहळू त्यांना धोक्याला सामोरं जावं लागलं, मृत्यूला सामोरं जावं लागलं. हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि यासाठीच आपल्या महाराष्ट्रातील प्राणीमित्र जे आहेत त्यांचं जे म्हणणं आहे की अशा टेस्ट झाल्या तरच आपले जनावरं वाचणार आहेत, प्राणी वाचणार आहेत. आणि याच्याबरोबरच आणखी एक मुद्दा मला आवर्जून मांडावा वाटतो की असे काही स्टेरॉइड्स किंवा पेनकिलर्स ज्या जनावरांच्या आरोग्यामध्ये साठवणूक करून राहिलेले आहेत, असे औषधं जिवंतपणी त्यांना मारल्यानंतर, कापल्यानंतर, त्यांची मृत्यूनंतर म्हणा, त्यांचं जे काय मांस आहे ते कोणत्याही सजीवाच्या खाण्यात आलं, मग ते कोली, कुत्री, मांजर, पक्षी असोत, माणूस असो, यांच्या आहारामधून ते शरीरामध्ये गेलं तर साहजिकच अशाही लोकांच्या आरोग्यावर साईड इफेक्ट किंवा त्याचे दुष्परिणाम हे व्हायला सुरुवात होते. आणि मला वाटते की अलीकडं एक आवर्जून म्हटलं जातं की लोकांचं आयुष्यमान हे कमी झालेलं आहे. आणि हे कमी का झालं तर याच्यासाठी अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीचं खातो, आपण जे जीवन जगण्यासाठी जे खातो त्याच्यामधूनही आपणाला अशा काही गोष्टी शरीराला हानिकारक या मिळत आहेत. परंतु आपल्या शरीराला लवकरात लवकर आयुष्य कमी करणारी काही औषधंच बाजारात आलीत की जे आपलं आयुष्यमान कमी करून आपणाला मृत्यूला कारणीभूत ठरू लागलेले आहेत. हे ज्या वेळेला काही तज्ज्ञांच्या लक्षात आल्यामुळं याची रक्त तपासणी किंवा लघवी तपासणी किंवा ज्याला आपण डोपिंग टेस्ट म्हणूया, ही टेस्ट घेणं गरजेचं वाटलं आणि या प्राण्यांच्या जीवाचा प्रश्न हा प्रकर्षानं निर्माण झाला. आणि इथं हा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी या सर्वांनीच एकमत केलं की बैलगाडा शर्यत असो, कोणत्याही शर्यती असो, या चालू राहायलाच पाहिजेत. यासाठी शासनानं मान्यताही दिली. परंतु असं करत असताना त्यांच्या आरोग्याशी कोणताही खेळ होऊ नये हा खरा उद्देश आहे. याला कोणत्याही संघटनेचा विरोध नाही आणि विरोध असण्याचं काही कारण पण नाही. फक्त या जनावरांच्या आरोग्यामध्ये असं काही जातं का, आणि जात असेल तर ते कोणतं असेल आणि ते कसं शोधायचं, तर ते शोधण्यासाठी डोपिंग टेस्ट
ही या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि या टेस्टमधून निष्पन्न होणार आहे की जनावरांच्या आरोग्यामध्ये कोणते आणि किती घटक सापडले. मग काही शरीरात एक ठराविक मर्यादा असते रक्तामध्ये किंवा लघवीमध्ये की ठराविक जे जे घटक आहेत ते घटक अमुक एका पातळीपर्यंत असायला हवेत म्हणजे आरोग्य चांगलं असतं. परंतु त्याची पातळी कमी झाली किंवा वाढली असं दोन्हीपैकी जरी काहीतरी झालं तर ते आरोग्य बिघडलं असं मानण्यात येतं. आणि मग त्या अनुषंगानं त्या जनावरावरती, प्राण्यावरती, माणसावरती, सजीवावरती पर्याय निवडले जातात, औषधं निवडली जातात, ते दिली जातात. त्यातून अशा पेशंटला किंवा त्या प्राण्याला, सजीवाला वाचवलं जातं. परंतु असे काही स्टेरॉइड्स जर सतत जर आरोग्यामध्ये जात असतील तर मात्र हे खूपच हानिकारक आणि महागडं असं ठरणार आहे. आणि हा खेळ होऊ नये, जनावरांच्या आरोग्याचे खेळ होऊ नये, हा एक सर्वांचाच डोपिंग टेस्ट पाठीमागील खरा उद्देश आहे. यामध्ये डोपिंग टेस्टला सर्वांनीच सहकार्य करून आपल्या बैलांची रक्त तपासणी करून घ्या. हे करत असताना आपल्या जनावरांच्या आरोग्यामध्ये असे काही डोपिंगमध्ये सापडणारे घटक किंवा औषधं देऊच नयेत यासाठी महत्त्वाची काळजी घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये खेळासाठी तुमच्या आनंदावर विरजण पडणार नाही, कोणतीही अडकाटी येणार नाही. तुम्ही ताटमानेनं, उजळ माथ्यानं तुम्ही अशा क्षेत्रामध्ये पळू शकता. आता या ठिकाणी एक प्रश्न अजून आणि मोठा तयार होणार आहे की डोपिंग टेस्ट याचा खर्च करायचा कोणी. तर माझ्या मते डोपिंगचा टेस्टचा खर्च हा बैलगाडा आयोजक किंवा बैलगाडा शर्यतीचे यात्रा कमिटीचे जे काही सभासद असतील त्यांनी या डोपिंग टेस्टचा आधी खर्च काढावा. एका जनावरांपाठी मग किती खर्च येतो आणि आपल्या या भव्य अशा मैदानामध्ये जर 1000 बैल येत असतील, 700 बैल येत असतील, 500 येत असतील, 300 येत असतील तर पर हेड किती खर्च येऊ शकतो आणि तेवढ्या बैलांची टेस्ट झाली तर तो खर्च हा यात्रा कमिटी जे काही फी स्वरूपामध्ये पैसे स्वीकारत आहे त्यातूनच त्यांनी तो खर्च करायचा आहे असं मला वाटतं. कारण यात्रा कमिटीला स्वतंत्र असं कोणताही पशुमालक फी देण्यासाठी, डोपिंग टेस्टच्या फी देण्यासाठी, रक्तलघवी तपासणीसाठी पैसे द्यायला तयार होणार नाही. आणि तसं जर झालंच, यात्रा कमिटीनं नकार दिला तर मात्र आपोआपच बैलगाडी क्षेत्राला खीळ बसेल की जिथं कोणाचीही अडकाटी आणण्याची गरजच भासणार नाही. त्या ठिकाणी यात्रा कमिटीला हा जर भार उचलायचा नसेल तर बैलगाडा मालकाला येण्या जाण्याचा खर्च आहे, वाहनाचा डिझेलचा खर्च आहे, त्याच्याबरोबर 4 माणसं असतात त्यांचाही खर्च आहे, त्याच लोकांचा जेवण खाण्याचा खर्च आहे, गाडी पळवणाऱ्या ड्रायव्हरचा किंवा जॅकीचा त्याचाही खर्च आहे. म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये पळणाऱ्या बैल मालकानं खर्चाची बाजू उचलायची किती आणि त्यातून जर डोपिंग टेस्टचा जर खर्च जर त्याच्याच माथी मारला तर मात्र असा बैल मालक डोपिंग टेस्टला तयार होणार नाही. तो एक तर सरळ म्हणेल माझ्या बैलाची तपासणी तुम्हाला गरज असेल तर तुम्ही करा, माझा बैल डोपिंग टेस्टमध्ये सापडत नाही. मग याला उत्तर काय? मग त्याला तुम्ही सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जर तुला गरज वाटत नसेल तर तू पळूही शकत नाहीस असं एक सर्टिफिकेट द्यावं लागत असेल, दिलं पाहिजे. आणि जे डोपिंग टेस्ट घ्यायला तयार आहेत
त्यांची फी यात्रा कमिटीने मिळणाऱ्या फीमधून किंवा जमा झालेल्या पैशातून या डोपिंग टेस्टचा खर्च उचलावा, तरच बैलगाडा शर्यत क्षेत्र भविष्यामध्ये टिकू शकेल. अन्यथा बैलगाडा शर्यतीला बंद करा म्हणायची गरज नाही, त्या आपोआपच बंद पडतील. मित्रांनो, या ठिकाणी मला कुणाला विरोध करायचा नाही, कोणती गोष्ट मला बंद पडू द्यायची नाही. मी कुणाच्या विरोधातलाही नाही. मला प्राण्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दल दया आहे. त्यांच्याच सेवेचं काम मी करतो आहे, त्यांच्याच जीवासाठी मीही काम करतो आहे आणि त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे एक पशुवैद्यक या नात्यानं माझंही ते कर्तव्य बनतं आणि हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार पोचतो आणि हे समाजापर्यंत तळागाळापर्यंत लोकांना समजायला हवं की हा नेमका प्रकार काय आहे. तर या सर्वातूनच प्रत्येकाला जर वाचायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःच्या बैलाची काळजी घ्यावी, अशा काही औषधांचा वापर करू नये आणि केला असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याचं प्रमाण कसं कमी करता येईल याच्यावर चर्चा करावी, त्याच्या पुन्हा तपासण्या कराव्यात आणि आपण निगेटिव्ह ज्या वेळेला आपण निघू त्यावेळेलाच या क्षेत्रामध्ये पुन्हा तुम्हाला येता येईल. परंतु असं जर झालंच तर मात्र बैलगाडी क्षेत्राला एक चांगलंच वळण लागेल आणि सर्वांनाच चांगला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि यासाठी कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. मित्रांनो, डोपिंग टेस्ट म्हणजे ही एक भयानक गोष्ट आहे असं मनावर घ्या, कारण तुम्ही तुमच्या जनावरांच्या आरोग्याशी खेळत आहात. हा फार मोठा गुन्हा आहे, ती मोठी चूक आहे. तुम्हाला थोडीशी जनावराला इजा झाली, दुखापत झाली, शरीराची मोडतोड झाली तर किती खर्च करावा लागतो हे विचारात आवर्जून घ्या आणि साधे डोपिंग टेस्ट घ्यायला तुम्ही जर तुमच्या फीमधून जर पैसे जात असतील तर त्याला विरोध तुम्ही करू नये. असे पैसे यात्रा कमिटीने जरूर घ्यावेत, परंतु बक्षीस आणि डोपिंग टेस्ट हे समांतर लेवलनं कसं चालेल हे त्यांनी ठरवावं, त्याचं नियोजन त्यांनी करावं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला या टेस्टमुळं नक्कीच फायदा होईल आणि सामान्य शेतकरी हा पुन्हा उजेडात येईल आणि जे कोणी असं डोपिंग टेस्टमध्ये सापडतील त्यांनी विचार करावा की हे आपल्या जनावराच्या शरीरामध्ये, आपल्या बैलाच्या शरीरामध्ये गेलं कुठून, गेलं कसं, कशामुळं गेलं आणि ते तुम्ही जर बैलाच्या शरीरामध्ये सापडत असेल तर त्याला काही गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात का, कधी डॉक्टर कारणीभूत आहेत का किंवा काही अन्य गोष्टी कारणीभूत आहेत का याचा शोध घ्या आणि स्वतःच त्या गोष्टीवर प्रतिबंध लावा. म्हणजे कालांतरानं डोपिंग टेस्ट घेणंच बंद होऊन जाईल. म्हणून मी आपणास अगदी नम्रतेनं आणि कळकळीची विनंती करतो की आपण डोपिंग टेस्टपासून वाचायचं असेल तर अशा जनावरांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारचा खेळ खेळू नका. जे काही चाललेलं आहे, ज्या काही पशूंच्यासाठी प्रेमापोटी उठलेल्या ज्या संघटना आहेत त्यांचं प्रामाणिक मत आहे, पशुधन वाचलं पाहिजे. पशुमालक कसा राहतो त्याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. म्हणून अशा पशुप्रेमींना, पशु सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना, पशुसेवकांना, मग ते खाजगी असोत, शासकीय असोत, कोणीही असोत, कारण आज शासनाचे नियमानुसार कुठं चालले असं दिसत नाही. काही ठिकाणी पदवीधर डॉक्टर्स म्हणतात आम्हीच डॉक्टर आहोत, आमच्याच पदव्या आहेत, आमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे.
तुमच्याकडं सगळंच आहे, तुमच्याकडं रजिस्ट्रेशन आहे, तुमच्या डिग्र्या, नॉलेज सगळंच मान्य केलं जातं आहे. परंतु आज पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जे डेअरी डिप्लोमा झालेले आहेत, जे 1-2 वर्षाचा LSS शिकलेले आहेत, ज्यांना 2 वर्षामध्ये LSS शिकवलं जातं, 5-7 वर्ष विषयाचं ज्ञान दिलं जातं, ते आज तुमच्या जागेवर ते बसलेत. ते स्वतःला डॉक्टर म्हणतात. ते डॉक्टर म्हणून समाज त्यांना स्वीकारतोय. आज त्यांना जर तुम्ही आज गेल्या 5 वर्षापूर्वी शिकलेला असाल आणि 20 वर्षापूर्वीचा जर डेअरी डिप्लोमा धारक असेल, तर तो अनुभवानं आणि ज्ञानानं तुमच्यापेक्षा कधीही श्रेष्ठ ठरू शकतो. त्यामुळं डॉक्टर या पदवीला महत्त्व नाही असं समजा. तुमच्या रजिस्ट्रेशनला जितकं महत्त्व दिलं जात नाही, कारण दिलं असतं तर हा जो सुळसुळाट आहे हा पहिल्यांदा शासनानं थांबवायला हवा होता. तुमची चूक नाही आहे. तुम्ही खरं तर या क्षेत्रामध्ये प्राधान्यानं पुढे यायला हवं. परंतु एक तुमच्यासाठी एक खेदानं असं म्हणावं लागेल की आपण नवशिके असाल किंवा या 5-10 वर्षामध्ये जर आपण शिक्षण घेतलेलं असेल किंवा चालू शिक्षण असेल, तर आपण समजून जावं की अजून मला 10 वर्षे फक्त अनुभव घेण्यासाठी लागतील आणि पुढच्या आयुष्यामध्ये मला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस करता येईल. म्हणजेच तुमच्या पुस्तकी ज्ञानाचा आणि अनुभवाचा समन्वय साधला तर तुमचं खरं प्रॅक्टिस तिथं चालू होईल. आणि तुमचं रजिस्ट्रेशन असणं हे नियमबाह्य असं नाहीच. रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, हे आम्हीही मान्य करतो. मी स्वतःही डॉक्टर स्वतःला समजतो आहे आणि त्याचाही उल्लेखही मी करत आलो आहे. परंतु मी प्रॅक्टिस करत असताना 35 वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन त्यावेळेला 16 विषयांचा अभ्यास घेऊन आलो की जेवढे विषय पदवीधारकांना आहेत तेवढेच विषयाचं ज्ञान आम्ही पण घेतलेलं आहे आणि तेच करतो आहे. याच्यामध्ये आमचा अनुभव वाढला, आमचं प्रॅक्टिस वाढलं, आमचा रिझल्ट येऊ लागला, लोक तुमच्याऐवजी आमच्याकडे यायला लागली. हा फरक आहे. म्हणून एक नवीन BVC MSc जे कोणी आणखी उच्च पदस्थ असतील त्यांनी आपल्या पदवीच्या अहमभावामध्ये जाऊ नये. त्यांनी अनुभव वाढवावा आणि त्यांनी सखोल ज्ञान असं मिळवून एक्सपिरियन्स घेऊन याच्यामध्ये या फील्डमध्ये उतरावं आणि स्वतःचं नाव मोठं करावं. तुमच्या रजिस्ट्रेशनला या ठिकाणी महत्त्व नाही. तुमच्या ज्या वेळेला या फील्डमध्ये उतराल त्यावेळेला तुमच्या ज्ञानालाच महत्त्व दिले जाणार आहे. नाहीतर सर्वसामान्य माणूस जे करू शकतो ते तुम्हालाही होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि या ठिकाणी हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला तर या पदवीधारकांना कोणतेही सर्टिफिकेट्स देण्याचा अधिकार वगैरे हे शासनानं दिलेलं आहे. परंतु शासनानं जर तुमच्याच अभ्यासाची उलट तपासणी घेतली की तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं पास झाला आहात, तुम्ही पुस्तकी किडे आहात का एक्सपिरियन्स आहे, तर हा एक पुन्हा वादाचा मुद्दा निर्माण होईल. म्हणून मला त्याविषयी काही बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या ज्ञानावर मोठे व्हा आणि लोकांना त्याचा लाभ द्या, एवढंच मी म्हणेन. डॉक्टरचं एकदा पडलेलं नाव हे कोणीही पुसू शकत नाही आणि मग तो जनावराचा डॉक्टर माणसाचा डॉक्टर झालेलाही नसो, त्याला कोणतीही पदवी नसो, परंतु तो डॉक्टर म्हणूनच मरणार आहे आणि ते त्याचं ब्रीद कोणीही पुसू शकत नाही, हे मात्र लक्षात घ्यावं. आणि राहिला विषय तर डॉक्टर हा शब्द लावायचा किंवा नाही, तर तो नाही लावला तरी त्याला डॉक्टरच म्हटलं जाणार आहे आणि लावला तर डॉक्टर म्हणून आणखी ओळख निर्माण होणार आहे. परंतु या ठिकाणी कोणताही डॉक्टर असो, डेअरी डिप्लोमा LSS पदवीधारक कोणत्याही डिग्रीचं जरी असेल तरीसुद्धा
त्यांनी जनावरांच्या आरोग्याशी खेळू नये या मताचा मी आहे आणि या ठिकाणी सर्वांनीच पशुवैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे द्यावी आणि पशुधन वाचवावं अशी मी आपणा सर्वांना एक नम्र विनंती करतो आणि मी यापुढे अशीच वेगवेगळी माहिती पुरवत राहीन आणि ती आपण जरूर ऐकून आपला अभिप्राय देत राहा. धन्यवाद. मी डॉक्टर प्रकाश पवार, कराड, जिल्हा सातारा.